विश्वासाची आणि खात्रीची 135 वर्षांची परंपरा चिपल कटिसरा 135 वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाचं आणि खात्रीचं एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने। तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत 50% सूट। पत्ता मिरज सरापट्टा मिरज। मोबाईल नंबर 9975802010। प्राध्यापक मोहन वनखंडे यांची काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने पदाधिकाऱ्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव। मिरजेत काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे सर यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाजी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मोहन वनखंडे यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। ही निवड झाल्यानंतर सायंकाळी काँग्रेस पक्षाचे नववर्षीत प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांच्या माऊली निवासस्थानावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केलाय। फटाक्यांची आतषबाजी करत वनखंडे सरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मोहन वनखंडे सर म्हणाले, काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन। मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही, पण माझ्यावर पक्षाने निष्ठा ठेवून मला महाराष्ट्राचं एवढं मोठं पद दिलंय। त्यामुळे मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा जोरदार प्रचार करून त्यांना निवडून आणणार आहे। महाविकास आघाडीचा मिरजेतला आमदार निवडून आणून मगच मातोश्रीवर जाणार आहे, असं यावेळी मोहन वनखंडे म्हणाले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय मेंढे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, बसवेश्वर सातपुते, माजी महापौर विजय धुळुबुळू, काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव वसीम रोहिले, अण्णासाहेब खोत, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। माझी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी या महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाजी पटोले साहेब, महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चन्नीथला साहेब त्यांच्याकडून मला पत्र मिळालं। हे पत्र ही निवड करण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी हे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे मिरज मतदारसंघातील असंख्य असे कार्यकर्ते, नेते मंडळी यांच्यामुळे हे पद मिळाले असं मला नम्रपणे सांगावं वाटतं। खरं तर गेली 15-16 वर्ष मिरज मतदारसंघातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि या 15-16 वर्षामध्ये मिरज मतदारसंघातल्या गाव वाईज आणि शहरातल्या वार्ड वाईज कार्यकर्त्याची बांधणी आणि सर्वसामान्य जनतेची सुखदुःखाशी समरस होऊन काम करत होतो आणि 2024ची इलेक्शन ही लढवायची या उद्देशानं गेली 2 वर्ष कामकाज चालू होतं। यासाठीच महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्षामध्ये मी 4 तारखेला कोल्हापूर येथे माननीय नानाजी पटोले साहेब आणि चन्नीथला साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले आणि प्रदेशातले बरेच नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आणि ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याचा आपण सगळे साक्षीदार आहात की महाविकास आघाडीतला शिवसेना असणारा हा पक्ष, माझा हा घटक पक्षाचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाजी सातपुतेंना उमेदवारी मिळाली गेली आणि थोडेसे माझे कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी नाराज झाले होते। साहजिक होतं की सर्व यंत्रणा तयार होती, सर्वे तसेच होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी लढायची या उद्देशानं काम करत होते, परंतु उमेदवार मिळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते आणि जिल्ह्यातले माझे जे नेते मंडळी ज्यांनी विश्वास दिला होता, शब्द दिला होता, त्यांच्या मनाला ते वेदना होत होत्या। मी त्यांना दोष देणार नाही। माननीय विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा पाटील असतील आणि जिल्ह्यातले नेते मंडळींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे सुटावा म्हणून आतोनात प्रयत्न केले, त्यांची जेवढी काही ताकद वापरायची तेवढा केला, परंतु काही वाटाघाटी होत असताना मित्रपक्षांची ही जागा गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर, आपण तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय मला ह्या 8 दिवसातच आला की विश्वजित कदम साहेब आणि विशालदादाच्या माध्यमातून मला हे प्रदेशाचं उपाध्यक्षपद
की जे खूप मला असं वाटतं की सिनियर लोकांना दिलं जातं, ज्या पक्षामध्ये 25-30 वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं जातं, माझे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे ते दिलं जातं। माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमधल्या मला पद दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि हे जी सगळी जनताच पाहतोय ती दुपारी 2-3ला पत्र आल्यानंतर सुद्धा मी त्यावेळेस पंढरपूरमध्ये होतो, देवाच्या दर्शनाची वारी आज त्या वारीसाठी होतो आणि येऊपर्यंत ही एवढी काही शेकड्यामध्ये माझे जे कार्यकर्ते नेते मंडळी शुभाशीर्वाद देण्यासाठी आले आहेत। माझ्याबरोबर असणारे शिवसेनेचे घटक पक्षाचे जिल्ह्याचे नेते असणारे संजय विभूती पप्पू असतील, माझे बजरंग भाऊ पाटील असतील, आमच्या काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे असतील, शहर कमिटीचे अध्यक्ष मान्य संजय भाऊ मेंढे असतील, माझे मार्गदर्शक कवाडगी सर आहेत, असे असंख्य कार्यकर्ते जे माझ्या वया एवढे ज्यांनी या राजकारणात काम केलंय असे नेते मंडळी आज माझ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। एका याच्यावरती मला खूप मोठा आनंद वाटतोय आणि मी खरंच सांगतो, मी महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आता प्रदेशाचा मी माझ्या मिरज मतदारसंघातून बाप्पा आपण सांगितल्यासारखं जो आपला इथला उमेदवार दिलेला आहे तानाजी सातपुते यांना या मिरज विधानसभा मतदारसंघातून जेवढं जे दादांना लीड मिळालं त्याच्यापेक्षा जादाचं लीड घेऊन आपण मातोश्रीवरती नक्की आपण जाऊया। नक्की आपण काँग्रेसचे आपले नेते असतील राहुलजी गांधी यांच्याकडे जाऊया की नक्की मला जरी नाही उमेदवारी मिळाली पण तुम्ही दिलेला उमेदवार हा मी आमदार करून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेऊन आलोय, एवढं आश्वासन देतोय। आणि कुठली मनात माझ्या कार्यकर्त्याच्या किंवा माझ्या मनामध्ये कुठली शंका न राहता आम्ही सगळेच जण उद्यापासून म्हणून आम्ही काम तर करायला सुरुवात केली, प्रचंड नारळ फोडला होता, परंतु काही कार्यकर्ते उघड नाराजी होती की आपण सर कसं करायचं, आपलं कसं व्हायचं, आपल्याला कोण आहे। अरे आपण 15-20 वर्ष राजकारण करत असताना ही सगळी जी मंडळी जमा केली त्याचं हे मोठं फळ आहे। आणि मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या सर्वच नेते मंडळींचं मिरज मतदारसंघातले असतील, जिल्ह्यातले असतील आणि प्रदेशातले असतील या सर्व नेते मंडळीचे मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी उद्यापासून मी ताकदीने कामाला लागेल एवढंच मी नक्की सांगतो। थोड्या वेळामध्ये माझे हे कार्यकर्ते काही 100-200-400 कार्यकर्ते आले, परंतु मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतोय की आपले राज्याचे नेते विश्वजित कदम साहेब आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या समवेत आपल्यावर प्रेम करणारे, काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा 4,000 ते 5,000 कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा 2 दिवसामध्ये आपण मिरजमध्ये घेऊया। त्यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांनी उपस्थित राहूया आणि येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहूया।